आज आमच्या सोबत तुम्ही पाहताय समालोचन कक्षामध्ये याच भिवंडी परिसरातील एक नामांकित समालोचक काटरामजी केने तुमचं देखील स्वागत करू। डीजे गणराज तुमचं देखील स्वागत। गणेश पाटील आज थोडे खुश आहेत, सकाळच्या जत्रामध्ये 2 मॅचेस देखील जिंकल्या, तुम्हाला देखील शुभेच्छा देऊयात। नक्कीच चांगला खेळ राहिला। विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम। शोधको क्रिकेट जोरदार स्वागत करूया दोन्ही टीम साठी। पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज, पहिल्याच बॉलवरती आडवा पाटणं गवसला, मेन विकेटला हाताचा पिसारा पुलवला, त्यामध्ये बॉलला विसावला, विकेटचं बटन OUT। फलंदाज बाद राजू पाटील, बॅक टू डगआउट। पहिल्याच बॉलवरती इथे तुम्ही पाहता फलंदाज बाद झाला राजू पाटील, थोडा निराश आहे, त्याला माहिती ही मॅच महत्वाची आहे। एक सामना जिंकलाय कामतघरनं, एक तर गमावला। एक नामांकित गुणलेखक तुम्ही पाहताय, सुप्रसिद्ध महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही पाहता अल्पेशजी गायकवाड आहे ना, तुमचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात या स्पर्धेमध्ये। याच मातीनं याच गावातील एक सुपुत्र तुम्ही पाहता आणि इथून जी केलेली सुरुवात आज अल्पेश गायकवाडला भरभराट प्रतिनिधित्व आहे। 2016 पासून केलेली जी सुरुवात, अल्पेश तुम्हाला देखील खूप शुभेच्छा देऊ। 23 डिसेंबर 2016 याच क्रीडांगणामधून अल्पेश पुढे गेला। मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे। षटकातील पुढचा बॉल विलास पाटीलचा, आडवा पाटणं बॉल चालला पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये, तिकडे फिल्डर आहेत, जोपर्यंत येतील उचलतील तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे ती मात्र एक धाव। एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 1 या आकड्यावरती। श्याम पाटीलनं सुरुवात केली आहे 1 न आणि संघ देखील पोहोचला तो 1 या आकड्यावरती। ज्ञानदेव पाटीलला तुम्ही पाहता कॅप्टन कूल आहे, ही मॅच महत्वाची आहे। आता या मॅच मध्ये एखादी मारुतीने इनिंग खेळणं खूप गरजेचं असणार आहे। कॅप्टन कूल ज्ञानदेव पाटीलला सफल झाले होते, इथे तुम्ही पाहता खूप मागे गेले होते आणि बॉल ऑफस्टम्पला होता। इनफिटच्या वरन जणू काही एक्स्ट्रा कव्हरला लगवण्याचा प्रयत्न, हा बॉल देखील तुम्ही पाहताय डॉट बॉल। षटकातील पुढचा बॉल, लेझी क्रिकेट रनआउटची संधी आणि इथे घडलं काय, पकडला इथे झेल। संपलाय मैदानावरती ज्ञानदेव पाटीलचा खेळ संघ अडचणीमध्ये, इथे धक्के पे धक्का। फलंदाज बाद फलंदाज आता बाद झाला। हडसरीमध्ये टीम राजू पाटीलची विकेट, शून्यावरती मिड विकेटला झेल। आपल्या फॉलो थ्रो मध्ये का बॅक टू द बॉलर हा झेल होता, अप्रतिम दर्जेचा झेल। विलास पाटील खूप चांगली दर्जेदार गोलंदाजी, सकाळपासून मॅच देखील ते पाहिला, खेळपट्टीची त्यांना पूर्णपणे पाठपुरावा केला। मी गोलंदाजी करू शकतो हे सांगत असताना वीर ताळे दापोली टीमला विलास पाटील रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम, पुन्हा एकदा ते सज्ज होतील। मंदाजी पाटील यांच्याकडनं राघोपाचे 3 बॉल 3 षटकार, 1000 रुपयाचे कॅश प्राइज। आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। एकच धाव, खूप चांगली गोलंदाजी। चिंतामण पाटील सज्ज झाला बॅटिंग करण्यासाठी। फुलटॉस वरती फुलटॉल केलाय, बॉल चाललाय सरळ,
बाउंड्रीला इच्छा दिशेला वन बाउन्स इनटू द फॅन्स 4-4-4 4 चौकार. महाराजांच्या सोबत एक पावळा घडू गेला स्वराच्या निर्मितीसाठी. आणि आपण तुम्ही पाहता आधी लग्न कोंढाण्याचं बघ माझ्या रायभाचं हे ब्रीदवाक्य आणि ठोकला इथे हे चौकार. जबरदस्त बॅटिंग चिंतामण पाटील आता करायची आणि त्यानं ठोकला फुल टॉस वरती हा दर्जेदार चौकार. षटकातील पुढचा बॉल टाकण्यास सज्ज झाला आणि किरेक आडवा पाटणं जेलची शक्यता. बॉल चाला मागे फिल्डर तिथपर्यंत पोहोचले तोपर्यंत दुसरी धाव होईल का आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि 2 स्कोर पुढे चालला. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय त्या 7 या आकड्यावरती षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 7 धावा धावपलकावरती. अजयजी पाटील धापडजे, अभिषेक पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूया. डीजे बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये अक्लेशाला खेळण्यासाठी सज्ज झाला श्याम पाटील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये आणि हा बॉल शरीराला स्पर्श झाला. पंच सांगतायत लेग बाईच्या स्वरूपात एकदा बॅट होईल. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर चालला पुढे. स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 8 या आकड्यावरती धावसंख्या उभारायच्या आहेत. वीर ताले दापोड टीमला सलामीची जोडी पवेलियन मध्ये. नंदेव पाटील शून्यावरती बाद, राजू पाटील शून्यावरती बाद. चिंतामण पाटील चौकार लगावला. हा फटका देमदार आहे. बॉल चाला मिड विकेटला. तिथे फिल्डर आहेत. एकच धाव दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 स्कोर पुढे चालला. धावा धाव पलकावरती तुम्ही पाहता 10 या आकड्यावरती. सिनियर खेळाडू सूर्यकांतदा पाटील आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता अनिलजी पाटील. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. फटका चांगला. बॉल हवेमध्ये. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. विलास पाटील एक धाव केली आहे. दुसरीचा प्रयत्न. इथे घडलं काय? इथे विकेट कोणाची झाली आहे खॅरी आणि इथे विकेट चिंतामण पाटील अर्ध्या पिच वरती पोहोचते. थोडे थांबले. जर स्ट्राईक रोटेट झाली असती बाद झाल्याचा श्याम पाटील. चिंतामण पाटीलची तर विकेट रन आउटच्या स्वरूपात. वरती 5व्या क्रमांकावरती नितीन पाटील आलाय बॅटिंग करण्यासाठी. नितीन पाटील तुम्ही पाहताय 5व्या क्रमांकावरती. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र टॉप एज लागली आहे. फिल्डर तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये. एक केली आहे. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव केली जातीय पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय त्या 13 या आकड्यावरती 13 धावा स्कोरबोर्ड वरती.
षटकातील अजूनही विचार केला तर 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 13 धावा स्कोरबोर्ड वरती. 4 षटकांची ही मॅच असणार आहे. कोण सामना हा जिंकणार? या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा हवेमध्ये झेलची शक्यता. इथे नोमान्स लाईन मध्ये बॉल पडला. या बॉलवरती मिळतीये फक्त एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा स्कोरबोर्ड वरती 1 न पुढे जात असताना 14 या कड्यावरती 14 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. अखिलेशनं खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या. 5 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्या. षटकातील शेवटचा बॉल. ऑलंदी कार्पेट बॉल चाला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत. एकच धावेवरती समाधान. एका धावेच्या बरोबरीनं षटक संपलं गेलंय. दुसरं आणि 2 षटकांचा वाजवी खेळ संपत असताना तुम्ही पाहताय 7.50च्या सरासरीनं 15 धावा स्कोरबोर्ड वरती. नाणेफेकी हरल्यानंतर बॅटिंग करत असताना वीर तानाजी दापोडी संघाची डीजे. सचिन आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. तिसऱ्या षटकामध्ये कॅप्टन कुलनं घेतली आहे जिम्मेदारी या षटकामध्ये आणि तो आलाय तिसऱ्या षटकामध्ये. सांघिक कोड्यातील तिसरा वैयक्तिक पहिलं आणि सचिन गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. समोर तुम्ही पाहताय नितीन पाटीलला नो स्ट्राईक केला. श्याम पाटील 5व्या क्रमांकावरती आलाय नितीन. 3ऱ्या क्रमांकावरती श्याम पाटील. हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत. विखुरलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला भेटेल. मॅच जिंकेल कोण याच्याकडे लक्ष लागलाय. धावा स्कोरबोर्ड वरती 15. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आणि सचिनच्या हातामध्ये स्वतः कॅप्टन जबाबदारी घेतली आहे. पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर होता. अपील हलकीशी पाहिली आणि हा चेंडू आला डॉट. तिसरं षटक प्रगतीपथावरती. धावा धावफलकावरती 15 तुम्ही पाहता. पहिला चेंडू मोठा फटका ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नानं बॉल शरीराला स्पर्श झाला. डॉट बॉल आला. षटकातील पुढचा बॉल. बॅक टू द बॉलर. बॉल चालाय सरळ. तुम्ही पाहता लॉग ऑफचा फिल्डर वेगात आला. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न करत होते. एकच धावेवरती समाधान. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 16 या कड्यावरती. 16 रन स्कोरबोर्ड वरती. कितीचं टार्गेट सेट होईल? मोठे फटके आता हव्यात. टीम बॅटिंग करणारा वीर तानाजी दापोडी संघाला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. डॉट बॉल आला. धावा धावपलकावरती स्थिर. 16 धावा स्कोरबोर्ड वरती. तीन चेंडूचा खेळ इथे संपला. 3 चेंडू खेळ अजून शिल्लक आहे. धावा धावपलकावरती तुम्ही फक्त पाहता त्या 16 या कड्यावरती. 16 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा बॉल. अपील अपील. इथे लेग बिफोर OUT. फलंदाज झाला बाद. आणखी एकदा कावीर आणि दापोडे टीमला.
बॅटिंग करण्यासाठी. धावा 16 वरती. षटकातील पुढचा बॉल फटका पाठच्या रनर मध्ये उडवलाय आणि इथे पकडलाय. तुम्ही पाहताय झेल आणि आल्या पावली माघारी. फलंदाज झाला बाद. सोळा धावा धावफलकावरती. शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक ऑन हॅट्रिक. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पाहायला भेटेल का? कॅप्टन कूलच्या माध्यमातून जॉली स्पोर्ट कामतगर हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी सज्ज. लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉल चा इशारा. 1 स्कोर पुढे चालला धावा धावफलकावरती. 17 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 17 या आकड्यावरती. इथे पाहता बॉल मागे चाललाय. एक केली आहे दुसरीचा प्रयत्न. आणि या बॉलवरती धाव मिळती आहे. ते लेग बॉयच्या स्वरूपात एका धावेच्या बरोबरीनं बॅटची कड. एका धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं जात आहे. 18 धावा धावफलकावरती. श्लोकाचा शेवटचे षटक धावा धावफलकावरती 18. या ओव्हर मध्ये किती धावा येतील? खूप चांगली गोलंदाजी विलास पाटील, अखिलेश आणि त्यानंतर सचिनजी तुम्ही पाहिली. आणि आता आलाय तो बॉलिंग ट्रॅक वरती अरविंद. कट करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक आणि 3 कडे देण्याचा प्रयत्न. व्यवस्थित बॉल मात्र बॅट वरती आला. बॅटला स्पर्श जरूर झालाय. डॉट बॉल आलाय. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 18 या कड्यावरती. आणखीन एक डॉट बॉल. फुलटॉस होता. दिशा दिली आहे. बॉल पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आलाय हा दमदार चौकार. बावीस धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. पुढचा बॉल हवेमध्ये तुम्ही बॉल पाहताय. या बॉलवरती एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय 23 वरती. पहिल्या इनिंगचे 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. किती धावा येतील धावफलकावरती?
षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला अरविंद. समोर नितीन पाटील. व्यवस्थित बॅट वरती बॉल आला नाहीये. एक धाव केली आहे. पुन्हा दुसरीचा प्रयत्न जरूर असणार आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 25 या आकड्यावरती. पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. किती धावा धावपलकावरती येतील? 25 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकातील पुढचा बॉल. हा बॉल देखील आला डॉट आणि अशा रीतीनं षटक संपलं. चौथा पहिल्या इनिंगचा खेळ संपला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 25 आणि येणारे बॉल शिल्लक असतील 24 बॉलमध्ये धावा बनवायच्यात विजयासाठी. जॉली स्पोर्ट कामतगर संघाला 26 धावेचा पल्ला आता पार करायचा आहे. या 26 धावा पार केल्या जातील का? लो स्कोरिंग सामना असला तरी मात्र क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. सध्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे. तुम्हा आम्हाला अक्षरशः वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये काही देखील होऊ शकतं. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. भिवंडी ग्रामीण 40+ मंडळ आयोजित चाचणी क्रिकेट स्पर्धा अध्यक्ष चषक 2024-2025 चा थरार. आणि ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज मानकुली गावाचा. कालीराम केडियाना मायक्रोफोन वरती. धन्यवाद. जरा स्पीडअप करा. गुंदवली आणि वडगडचा सामना इथे केलवाचा आहे. कृपया जरा स्पीडअप करा. धन्यवाद सौरभ पाटील. बघा 2023-24चे आपण जर चाचणी स्पर्धेचे विजेते संघ पाहिले तर प्रथम विजेते वीर तानाजी दापोडे, द्वितीय विजेता राहिला होता गावदेवी भादवाड, तृतीय विजेता राहिला होता जय हनुमंत सरवली आणि चतुर्थी विजेता चेरोबा कोण. मात्र या स्पर्धेतून तृतीय आणि चतुर्थीय पारितोषिकाचे 2 संघ बाहेर झालेले आहेत. चेरोबा कोण आणि जय हनुमंत सरवली. नक्कीच दापोडे संघ 23-24 चाचणी स्पर्धेचा नंबर विजेता संघ. मात्र या सामन्यातून कुठेतरी धावा कमी काढलेल्या आहेत. मात्र सामना अजूनही संपलेला नाही आहे. आजच्या दिवसातील सर्वात कमी धावा या सामन्यातून वीर तानाजी दापोडे संघाच्या फलकावर लागलेत. विजयाचं लक्ष आहे जॉली कामतगर या संघासमोर 26 धावांचं. नक्की सलामीर जोडी आपण सचिन पाटील आणि विनोद पाटील यांना पाहतोय. 24 चेंडूमध्ये 26 धावा. दापोडे संघामध्ये जी नावं आहेत त्या नावाला साजिशचा खेळ मात्र त्यांना करता आला नाहीये. महत्त्वाचा सामना होता दापोडे संघासाठी. बघूया इथूनही आता धावा जर डिफेंड केल्या, गोलंदाजी
क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर नक्कीच 26 धावांवर देखील सामना डिफेंड करू येऊ शकतो. बघूया गोलंदाजीसाठी राजू पाटील आलेत. 2 क्षेत्ररक्षक व्हीसेप मध्ये लावलेत. वायडिशन लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. हेमंत भोईर आणि ज्ञानदेव पाटील. यष्टीरक्षक नितीन पाटील आहेत. बघूया 26 धावांचं लक्ष आहे. दापोडे संघ एवढ्या लवकर हार मानणारा संघ नाहीये. गोलंदाज तयार. पहिला चेंडू मीडियम फास्ट गोलंदाज रनअप राजू पाटील. 26 धावांचं लक्ष आहे. ग्रुप ए मधून आज सामना. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर एक चिक्की सिंगल. काय कमालीचं क्षेत्ररक्षण. तितकाच क्विक थ्रो आणि तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवर अगदी चांगला खेळ पाहायला मिळाला. मिडॉन आणि मिडॉफवर कुंदन पाटील आहेत. मिडॉनवर मनोज पाटील. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मनिक पाटील आहेत. पॉइंटला नितीन आहे. शॉर्ट फाईन लेग थर्डमॅनला श्याम चौधरी आणि सत्यवान पाटील आहेत. चिंतामण शॉर्ट मिड विकेट आणि नक्कीच हेमंत भोईर डीप मिड विकेट कव कॉर्नर आणि ज्ञानदेव पाटील लॉंग ऑफ. असं क्षेत्ररक्षण सजवलंय. चांगली विरचना. चांगला चेंडू. फुल लँड डिलिव्हरी. अगदी परफेक्ट बॉक्स मध्ये पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू टाकलाय. हीच गोलंदाजी करावी लागेल वीर तानाजी दापोडे संघाच्या गोलंदाजांना. फुलटॉस. हेमंत भोईर इथे झेल सोडलाय. प्रयत्न चांगले होते. झेल कठीण होता. मात्र त्या कठीणला सोपं करण्याची गरज आहे. तरच आणि तरच दापोडे संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकून राहील. हेमंत भोईरचं कौतुक करावं लागेल. झेल सोपा नव्हता. मात्र धावा देखील 4 आलेत. धावसंख्या 5 धावा 3 चेंडूमध्ये. राजू पाटीलचे पूर्णपणे इथे ताकद स्वतःला सिद्ध करण्यासाठी राजू पाटील प्रयत्न करतात. इथे इनसाइड आउट. कडक फटका. अप्रतिम जबरदस्त फलंदाजी. धावा. विनोद पाटील गेलतात 8 वर. त्याला साथ देत सचिन पाटील 1 वर. चार मध्ये 9 आलेत. 2 चौकार 1 सिंगल 1 डॉट. बघूया पुन्हा एकदा राजू पाटील. इथे देखील चेंडू बॅटला लागलाय. चेंडू गली क्षेत्रामधून ट्रॅव्हल होतोय. नितीन पाटीलनं चेंडूला उचललाय. मिळेल फक्त 1 सिंगलनं धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 अंकावर. 10 धावा. फुलटॉस होता. चेंडूला अगदी हलक्या हाताने ड्राईव्ह केला. ऑन साईडला हेमंत भोईर आहेत डीप मिड विकेट रिजन मध्ये आणि या चेंडूवर येतील 2.
अगदी शांत डोक्याने क्रिकेट खेळतायत सचिन पाटील आणि विनोद पाटील. पहिल्या ओव्हरची समाप्ती. धावा बनल्यात 12. नक्कीच दापोडे संघाची आज एकंदरीत कामगिरी आपण पाहिली तर फलंदाजी नक्कीच दोन्ही सामन्यातून कमी पडलेत. सव्वीस धावांचं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये 12 आलेत. म्हणजे इथे अगदी चांगली सुरुवात. नक्कीच पहिल्या सामन्यातून देखील 38 धावा सेकंड इनिंग मध्ये बनवायच्या होत्या, तरी ते पहिल्या इनिंग मध्ये फक्त 25 बनवले. म्हणजे आज डोकेदुखी फलंदाजीने वाढवलेली आहे दापोडे संघाची, असं म्हणायला हरकत नाहीये. लेट कट करायचा होता. चांगला चेंडू. यष्टीरक्षक नितीन पाटीलचं आपण कौतुक करू. अगदी यष्ट्यांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण होतोय. ज्ञानदेव पाटील आलेत. पहिला चेंडू डॉट टाकलाय. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात चांगली आहे. शॉर्ट रनअपनी इथे अगदी स्ट्रॉक सिपच्या अंदाजानं चेंडूला उडवलाय लॉंगलेग सीमारेषेच्या दिशेनं. चिंतामण पाटीलनं चेंडूला उचललाय. धावा मिळतील 2. 2 धावींनी संघाची टोटल 14. 8 चेंडूमध्ये 14 आलेत. इथे अगदी चेंडूला स्लाइस केलाय. गली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप सीमारेषेकडे. तिथे नितीन पाटीलने चेंडूला स्टॉप केलाय. क्या बात आहे. काय क्रिकेट खेळतायत. डोक्यावर अगदी बर्फ ठेवून इथे फलंदाजी करतायत. सिंगल डबल धावफलक हालता ठेवलेले आहे. 16 वर धावसंख्या पोहोचलेली. आता फक्त 10 धावा दूर आहे 15 चेंडू मध्ये. हा चेंडू बॅक टू द बॉलर. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. नाहीये. विनोद आणि सचिन धोका पत्करू इच्छित नाहीयेत. धावसंख्या 17. 10 चेंडू मध्ये 17 आलेत. पहिल्या सामन्यामध्ये देखील 35 धावांची या जोडीने भागीदारी केली होती. बघा काय क्रिकेट खेळला जातोय. सचिनच्या माध्यमातून शॉर्ट लेगला चेंडू चाललाय. यष्टी रक्षकाने चेंडूला उचललाय. लेजी थ्रो. नक्कीच इथे डायरेक्ट थ्रो आला असतं तर कदाचित या चेंडूवर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. टप्प्याने थ्रो आला. धावा घेतले 2. धावसंख्या 19. पहिल्या ओव्हरमध्ये 12. राजू पाटीलच्या ज्ञानदेव पाटीलच्या 5 चेंडूमध्ये आल्या 7. एकूण टोटल 19. हा चेंडू बघूया. कुंदन पाटील चेंडूच्या समोर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललंय. 2 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या बिनबाद 20. 1 डझन चेंडू आणि नक्कीच फक्त आणि फक्त अर्धा डझन धावा 6 बनवायचे आहेत. एकतर्फी सामना. असं वाटलं होतं की या सामन्यातून इतका कमी स्कोर होईल. 12 चेंडू आणि 6 धावा. धनराज चौधरी आज खुश आहेत. नक्कीच चांगल्या कलरफुल ड्रेसमध्ये सर्व संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट हंगामाची सुरुवात. नक्कीच गुलाबी जॉकेट खूप चर्चेत राहिलाय महाराष्ट्रामध्ये आणि तोच गुलाबी टी शर्ट. नक्कीच शरदजी म्हात्रे मनोजी काटेकर साहेबांचा संघ चांगल्या लयमध्ये आहे.
नक्की दुसऱ्या विजयाकडे वाटचाल करताना आपण पाहतोय. 12 चेंडू 6 धावा. हेमंत भोईर संघातील एक सर्वात सिनियर खेळाडू बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत. दापोडे संघाचे मी आतापर्यंत सामने पाहिलेत, एवढे लो स्कोरिंग सामने कधी पाहिले नव्हते. पहिल्या मॅचमध्ये 38 बनवता आले नाही आणि या सामन्यातून फक्त 24 चेंडूमध्ये 25. गत वर्षीचा चॅम्पियन संघ होता चाचणी स्पर्धेचा. आणि इथे बिग हिट घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता सचिननं. एक धाव. दुसरीचा प्रयत्न नाहीये. थ्रो चांगला आहे मनोज पाटील यांचा. धाव मिळेल 1. एका धावीने संघाची टोटल 21. 5 धावा दूर आहे. विजयापासून दुसरा विजय ग्रुप एफ मधून नोंदवण्याच्या तयारीमध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट चिंतामण पाटील आहेत. लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये. एकच धाव. 22. टोटल 22. हेमंत भोईर यांनी देखील आपल्या दापोडे गावासाठी, वीर तानाजी दापोडे संघासाठी भरपूर क्रिकेट खेळलेलं आहे. वय वर्ष 50+ आहेत आणि फिटनेस बघा त्यांची. एक गाव एक मंडळ वीर तानाजी क्रीडा मंडळ आणि सध्या कुंदनजी पाटील साहेब त्या क्रीडा मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत. चांगला ड्रेस कोड आपण पाहतोय. इथे देखील चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये. श्याम चौधरी चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या 24. हेमंत भोईरनं तिसऱ्या ओव्हरचे 4 चेंडू फेकलेत आणि 4ही चेंडूंवर सिंगलनी धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. इथे कमी गतीनं चेंडू टाकलाय मात्र चेंडूला उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. विजयी षटकार. अभिनंदन. जॉली स्पोर्ट कामतगार. हार्ड लक टफ लक. वीर तानाजी दापोडे. सामना अजून इथे एक बाकी आहे. सोनाली ग्राउंडवरचा एक सामना आहे. चला दोन्ही संघ. कुठले संघ आहेत? जगदीश म्हात्रे संघ कुठले आहेत? गुंदवले आणि चला नाणेफेकीसाठी या. आणि या सामन्याचा सामनावीर नक्कीच लो स्कोरिंग सामना होता. इथे पारितोषिक आपण देऊया. सामनावीर जॉली स्पोर्ट कामतगार संघाचा विलास पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. कारण की पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये राजू पाटील आणि नंदेव पाटील